आणि विनायक स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला रवी. पहिल्या चेंडूवर चेंडूला इनफिल्डच्या वरून भिरकावून दिला होता. सुंदर खेळली. पहिल्या चेंडूवर आपल्या स्वतःचा आणि संघाचा श्री गणेशा करतोय 2 धावाने. काय म्हणाल, जी सुरुवात केली सर पॉवर प्लेच्या पहिल्या चेंडूवर, पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी होते का फलंदाजी होते? रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, मी तर म्हणेल स्वतः पायावर कुऱ्हाड मारले, आत्महत्या म्हणता येईल. कारण या फटक्याची काय आवश्यकता नव्हती. कारण जर धावा सरळ बॅटने निघत होत्या तर आडव्या बॅटने काढण्याची काही गरज नव्हती. परंतु सुंदर गोलंदाजी म्हणता येईल. दुसऱ्या चेंडूवर कमबॅक केलाय आणि बेकतू मिळून दिलाय आवाले संघाला. प्रदीप सर काय म्हणाल? जर घी सरळ अंगलीने निघत होतं तर आडवी करून काढण्याचा काय प्रयत्न करण्याचा प्रयत्न होत काय करायला हवं होतं का? काय म्हणाल? त्यावेळेस मित्र म्हणेन खराब शॉट सिलेक्शन आणि रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. क्रिकेटमध्ये रिव्हर्स फटका हा आत्मघाती फटका म्हणून ओळखला जातो आणि तो आत्मघाती फटका आपण पाहतो इथे खेळला गेला त्या फलंदाजामार्फत आणि त्याचा घात करून गेलाय. आणि विनायक हा फलंदाज बाजून माघारी परतलाय. आपण तो महाराष्ट्र पोलीस मान्य श्री किसनजी हिंदोळे साहेब इथे उपस्थित होते. आता मात्र ते रजा घेत आहेत. तिथे आले त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय आयोजकांमार्फत. एक धाव इथे कंप्लीट केली गेले. नवीन फलंदाज निलेश आतमध्ये आलाय. स्ट्राईक वरती पाहतो आपण रवी आला संघाचा संघनायक. नॉन स्ट्राईक वरती निलेश. यस संदीप सर. सुंदर सुरुवात मध्ये पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी. कारण 3 चेंडू टाकून झालेत आणि 3 धावा करतात. उर्वरित 3 चेंडू पॉवर प्लेचे 3 चेंडू शेष असतील. रवीसाठी स्ट्राईक. पुन्हा एकदा भिरकावून देण्याच्या प्रयत्नात परंतु चेंडू निर्धाव. आणि जशा प्रकारे मोबाईल मध्ये नेटवर्क हवं असतं तसंच फलंदाजी करताना फुटवर्क गरजेचं असतं आणि त्याचाच फुटवर्कला चेक केलंय रवीच्या. आणि सुंदर गोलंदाजी पप्पू दरोडायची. 4 चेंडू टाकून शेष झालेत. 2 चेंडू शेष आहेत. 4 चेंडू टाकून झालेत. पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न. आता मात्र चेंडूला हवे तसं बॅटच्या पट्ट्यात घेतलाय. 1 बाउन्स कलेक्ट केलाय. 2 धावा सहजरित्या पूर्ण. तिसरी धावाचा प्रयत्न होतोय का? आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणता येईल. संघासाठी नक्कीच 2 धावा वाचवलेल्या आहेत. धाव संख्या झाली ती 5. याच दरम्यान आपण बघतोय मंचावरती आगमन झालंय मान्य श्री सुरेंद्रजी भोये सरपंच अव्वाले यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. यस संदीप सर. शेवटचा चेंडू. आता मात्र चेंडूला परफेक्ट केला, मिडल केला आणि चेंडू जाईल A1 बॅट क्वालिटीचा षटकार. सुंदर चेंडू कलेक्ट केला होता आणि जेव्हा चेंडू बॅटवर लागला होता त्यावर मोहर लागली होती. हा चेंडू नक्कीच 6 धावांसाठी जाईल आणि चेंडू सीमारेषा पार केला. चेंडू 6 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 11. आता मात्र चांगल्या स्थितीत म्हणता येईल. एकाच षटकाच्या समाप्तीनंतर तर विनंती असेल की थोडीशी घाई करा. संध्याकाळच्या सत्रामध्ये बॅड लाईटचा सामना करावा लागणार नाही याची दक्षता घ्या. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण थोडासा वेगाने क्रिकेट खेळा. स्पीडअप घ्या. आम्हाला संघाला विनंती असेल कर्णधार गोलंदाज लवकरात लवकर चॉईस करायचे आहेत कारण आपल्याला सामने लवकरात लवकर समाप्त करायचे आहेत. रवी मात्र सुंदर फलंदाजी करतोय. मागच्या चेंडूवर एक उत्तुंग षटकार मारला. त्याच्या जोरावर 8 धावे खेळतोय. 3 चेंडूंचा सामना केलाय. तर मात्र पॉवर प्ले संपलेला आहे. .38 सर्कल मध्ये फक्त 2 क्षेत्ररक्षक राहतील.
सांघिक दुसरं, वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय भाऊ. भाऊचा पहिला चेंडू सामना करेल निलेश. खराब चेंडू त्याला भिरकावून दिलाय, क्षेत्ररक्षक आहे झेल आणि फलंदाज फेल. त्यावेळेस अभोदय या चेंडूला हुक करायचा होता. चेंडू थोडासा हलवारपणे आला होता, स्लो मध्ये आला होता फलंदाजापर्यंत, आणि जोपर्यंत बॅट फिरली जाईल त्या अगोदर अभोदय हा चेंडू बॅटच्या टो एंडला लागला आणि चेंडू गेला मिड विकेट क्षेत्रामध्ये. हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये जर गेला असता तर नक्कीच जास्त धावा मिळू शकल्या असत्या. त्यावेळेस पुन्हा एकदा मिस्टाईम फटका पाहायला मिळतोय. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडेल, चेंडू पडतोय आणि वळण घेतोय. इथे हुलकावणी दिली होती क्षेत्ररक्षकाला, तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी आणि या 2 धावेनिशी धाव फलक जाऊन पोहोचलाय 13 या धावसंख्येवरती. गोलंदाज भाऊ आपण पाहतोय गोलंदाजच्या मार्गावरती. पहिल्या चेंडूवरती विकेट. शॉर्टअप लेंथ पाहायला मिळाले, शॉर्टअप पूल करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या टो एंडला चेंडू लागला आणि चांगला झेल पकडला गेला. ह्यावेळेस रवी स्वीप करायचा होता, मात्र चेंडू थोडासा दूर होता, बॅकफुट वरती होता. रवी हा फलंदाज आणि हा चेंडू डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळाला आहे. धावफलक स्थिरावला गेले 13 या धावसंख्येवरती. रवी आणि राहुल हे 2 फलंदाज पाहतोय पण मैदानाच्या आतमध्ये. विनायक बाद झाला, त्यानंतर निलेश देखील बाद झालाय. ह्यावेळेस पुन्हा एकदा जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळते. पावलांचा वापर होत नाहीये, फुटवर्कचा वापर होत नाहीये फलंदाजामार्फत. रवी या फलंदाजामार्फत पहिल्या मॅच मध्ये जरूर सामनावीर राहिला होता, मात्र या मॅच मध्ये थोडासा कमी पडताना पाहायला मिळाला. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून एक षटकार जरूर आलाय, मात्र 3 चेंडू देखील डॉट केलेत रवी याने. यावेळेस ऑन साइडला चेंडूला खेळून गेलाय क्षेत्ररक्षक आहे, डीप मध्ये चेंडू वरती पोहोचतोय, तोपर्यंत एक धाव ही कंप्लीट केली गेलंय आणि एकच धाव मिळेल. या एका धावेनेशी धाव फलक जाऊन पोहोचले 14 या धावसंख्येवरती. 5 चेंडू टाकून झालेत, 1 चेंडू अद्याप बाकी असेल. चांगली गोलंदाजी यावेळेस या षटकामध्ये होताना पाहायला मिळते संदीप सर, कारण पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या पप्पू याने, मात्र त्याच्यावरती अंकुश लावण्याचं काम करतो. यावेळेस चेंडू हवेत आहे, विकेट किपर चांगला एफर्ट जरूर देते, मात्र झेल पकडू शकत नाही. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, अपील झाली होती, मात्र व्यवस्थितरित्या क्रीज मध्ये पोहोचतोय तो म्हणजे रवी फलंदाज. षटकाची समाप्ती, एक धाव कंप्लीट झाली या चेंडूवरती. एका धावेनिशी धाव फलक जाऊन पोहोचलाय 15 या धावसंख्येवरती. झेल जरूर झाला नाही, परंतु ज्या विकेट किपरने एफर्ट दिला होता त्यापैकी मला तर वाटतं रवी सर, प्रदीप सर 100 पैकी 100 मार्क द्यायला हवेत, कारण ज्या प्रकारे त्याने एफर्ट दाखवलं होतं कदाचित हा झेल झाला असता. आणि एफर्ट्स लावणं गरजेचं आहे. तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर 100% एफर्ट्स हा तुम्हाला सामन्यामध्ये लावावा लागेल आणि तो एफर्ट्स विकेट किपरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. झेल मात्र झालेला नाहीये, मात्र चांगला एफर्ट्स. 2 षटकाचा खेळ झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या त्या 7.50 च्या सरासरीने 15 धावा. सुंदर कमबॅक केलं दुसऱ्या षटकामध्ये भाऊ याने. फक्त 4 धावा खर्च केला, याने एक फलंदाज बाद केला. थोडं स्पीडअप करायचं आहे. विनंती असेल पंचांना की सामना स्पीडअप करायचा आहे, विलाभ्याव सहकार्य करायचं आहे. दोन्ही टीमला विनंती असेल आणि कर्णधारांना विनंती असेल, आपण थोडं लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. हवाला संघ याच दरम्यान पिंटू मोरे यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सकाळच्या सत्रामध्ये चांगलं प्रदर्शन त्यांचं राहिलं होतं, मात्र या स्पर्धेतून ते बाहेर झालेत. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बलिराम आलाय. गोलंदाजीच्या मार्गावरती 2 ओव्हरचा खेळ झालाय. 2 ओव्हर मध्ये धाव फलकावरती 2 गडी बाद 15 धावा धाव फलकावरती लागलेत. सुरुवात पाहायला मिळेल. सलगचा दुसरा चेंडू डॉटच्या सुरुवात पाहायला मिळतो. आपण बघतो रवी
जर्सी क्रमांक 18 जो नॉन स्ट्राईक वरती आहे तो चांगली फटकेबाजी करतोय, त्याला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे, मात्र तसं काही आतापर्यंत होताना पाहायला मिळत नाहीये. राहुल खराब फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडूला टोलावं गेलंय, एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एकच धावेतील समाधान मानावं लागेल. रवी याला माहिती आहे की राहुल थोडीशी खराब कामगिरी करतोय, मला स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी उचलावी लागेल. संघनायक आहे आपण पाहतोय रवी, आणि आता मात्र स्ट्राईक वरती आलाय. या अगोदर त्याच्या बॅट मधून जर एक षटकार पाहायला मिळाला होता. तब्बल 11 या धाव संख्येवरती खेळतोय रवी. यावेळेस पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, यावेळेस रवी हा देखील असफल राहिलाय. अजून एक चेंडू डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळेल. या षटकामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी करतोय बलिराम. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत, त्या 4 चेंडू मध्ये 3 चेंडू हे निर्धावच्या स्वरूपात आलेत. एका चेंडूवरती एक धाव पाहायला मिळाली होती. धाव फलक 16 धावा. 5वा चेंडू या षटकातील. यावेळेस चेंडूला सोडून दिलंय. रवी याला माहिती आहे की हा चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळेल. पंचांचा इशारा आलाय की हा चेंडू वाईड आहे. अवांतरच्या स्वरूपात धाव फलकावरती नोंदवली जात आहे. धाव फलक 1 ने पुढे सरसावलाय. 17 धावा. यावेळेस सवाई सफर केला जातोय आणि हा चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार, आणि या षटकाराने ते पाहुण्यांचं स्वागत केलं जात आहे. आपण पाहतोय नवनाथजी सोंगाल जाणी, आपण पाहतोय आदिवासी युवा क्रीडा मंडळ भिवंडी चे अध्यक्ष आहेत नवनाथजी सोंगाल, त्यांचं इथे आगमन झालंय. त्यानंतर वडपे गावचे उद्योगपती योगेशजी पाटील, त्यानंतर आकाशजी पाटील, त्यानंतर अक्षयजी पाटील, त्यानंतर मयूरजी भोईर यांचे इथे आगमन झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आणि अजून एक चौकार, षटकार त्यानंतर चौकार. धाव फलक पुढे सरसावला जात आहे. 27 धावा. चांगल्या स्थितीत पाहायला मिळेल खैरपाडा संघ, कारण जर मागच्या षटकाचा विचार केला तर कमबॅक केला होता आवाले संघाने. मात्र या 2 चेंडू मध्ये 10 धावा खर्च केल्या गोलंदाज बलिराम याने. त्याच्या जोरावर चांगल्या स्थितीत पोहोचलाय खैरपाडा संघ. प्रदीप सर काय म्हणाल, या 2 चेंडू मुळे जर चांगल्या स्थितीत आला आवाला संघ, या सॉरी खैरपाडा संघ. आपण ते 4 चेंडू जर बघितले तर अचूक टप्प्यावरती हाताळले गेले होते, आणि त्याच्या समोर राहुल हा फलंदाज होता. रवी हा नॉन स्ट्राईक एंड वरती होता. रवी याला स्ट्राईक वरती येणं गरजेचं होतं, कारण राहुलच्या बॅट मधून रवी याच्या बॅट मधून पहिल्या मॅच मध्ये भरपूर धावा आपण पाहिल्या होत्या, आणि जसा तो स्ट्राईक वरती आला तुझ्या बॅट मधून मोठे फटके पाहायला मिळाले. स्ट्राईक चेंज होणार नाहीये. आपण पाहतोय आदिवासी क्रीडा मंडळ भिवंडी असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा खेळवली जाते, आणि या स्पर्धेचा नियम आहे की स्ट्राईक रोटेट होणार नाहीये. ज्यावेळेस चेंडू बॅटला स्पर्श होईल विकेट किपरच्या हातातून जर चेंडू जर निसटला तरच तुम्ही धाव पळून पूर्ण करू शकता. पुन्हा एकदा खराब फलंदाजी. संदीप सर सातत्याने इथे खराब फलंदाजी पाहायला मिळते. इथे राहुल याला ओळखायला हवं की जो आपल्या समोर फलंदाज आहे, चांगल्या टच मध्ये आहे, चांगले फटकेबाजी करतोय, त्याला स्ट्राईक वरती आणावं. मात्र तसं काही होताना पाहायला मिळत नाहीये. राहुल मात्र प्रत्येक चेंडूला बाहेर सीमारेषा बाहेर मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु गोलंदाज सुंदर गोलंदाजी करतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळतोय आणि राहुल त्याला मिड विकेटच्या वरून सीमारेषा पार करण्याचा प्रयत्न करत होता. जर त्यांनी ठरवलं असतं की आपला जो नॉन स्ट्राईकला बॅट्समन आहे रवी हा चांगल्या टच मध्ये मागील 2 चेंडू मध्ये त्यांनी 10 धावा खेळून काढल्यात एक षटकार आणि चौकाराच्या सहाय्याने, जर त्याला आपण स्ट्राईक वर आणलं तर नक्कीच तो चेंडू सीमारेषा पार पाठवू शकतोय. परंतु पुन्हा एकदा स्लो लाईनचा चेंडू. रवीला देखील हवा तसा चेंडूचा फायदा घेता आला नाही, परंतु इथे सुंदर क्षेत्ररक्षण आणि डायरेक्ट हिट. रवी बाद होतोय. फलंदाजी केली
मात्र करण याने कमबॅक करून दिलाय आव्हाले संघाला. कारण त्याचा विचार जर केला तर 4 चेंडू टाकून झालेत, एक धाव दिले आणि दोन धावा दिल्या आणि एक रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. पुढचा चेंडू करण याचा. आता मात्र चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू जाईल 11 बॅट कोहलीचा षटकार. खेळाडू कक्षाला सलामी देताना सांगून दिलंय, किरण राहुलनी सांगून दिलंय सर्व चालेल पण रणबंदी चालणार नाही. आणि पुन्हा एकदा भिरकावून देण्याच्या प्रयत्नात हा तू ना मी मध्ये 2 धावा सहजरित्या पूर्ण. आणि पुन्हा एकदा गचाला साथरो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. आणि मी तर म्हणेन चांगलं बॅकअप केलाय, नाहीतर चेंडू सीमारेषा पार झाला असता. धावसंख्या 3 निवाडते. धावसंख्या आली ती 38. आणि सुंदर षटकार मारला होता राहुल याने. तर आपण सत्कार आणि सन्मान करणार आहोत. आमच्या मंचावरती VIP राईज वरती आपण पाहतोय अवाले गावचे सरपंच सुरेंद्रजी भोये उपस्थित आहेत. त्याचा आपण सत्कार आणि सन्मान करणार आहोत. खैरपाडा संघाला विनंती असेल क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय, वेळेला सहकार्य करायचंय. तर विनंती करतोय मान्य श्री रुपेश चौधरी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ असते त्यांना सन्मानित करायचं आहे. अवाले गावचे सरपंच मान्य श्री सुरेंद्रजी भोये हे इथे उपस्थित आहेत. त्यांच्या गावातील संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी ते इथे आलेले आहेत. आमच्या मंचावरती ते उपस्थित आहेत आणि त्यांचा सत्कार आणि सन्मान आपण करणार आहोत. नक्कीच मान्यवर आम्हाला जोडले जातात. सुस्वागतम, हार्दिक स्वागत आहे. आकाश पाटील आणि नवनाथजी सोंगाल. पंच सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. आणि पॉवर प्लेचं P1चं पहिलं षटक घेऊन येतोय राहुल. तर 4 षटकाचा विचार केला, 39 धावा करायच्यात. पाहूया कशा प्रकारे पार पाडतोय आवाले संघ. पॉवर प्लेचा विचार केला तर पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी होते की फलंदाजी होते. आणि मी विनंती करतोय की कार्तिकी स्पोर्ट खांडीचा पाडा संघाचा कर्णधार आणि या सामन्यातील विजयी संघाचा कर्णधार, दोन्ही संघांनी संघाच्या कर्णधारांनी तयारीत राहायचं आहे की आपल्याला अजूनही 2 सामने खेळवायचे आहेत. आणि पंच सामना त्वरित चालू करायचा. जर 4 षटके 20 मिनिटांमध्ये टाकून झाले नाही तर पेनल्टीचा सामना करावा लागेल. दोन्ही संघांना विनंती असेल स्पीडअप करायचं आहे थोडं. पहिला चेंडू सांघिक, पहिलं वैयक्तिक, पहिला षटक घेणारा राहुल. आणि फलंदाजीचा विचार केला तर करण आणि पप्पू. आणि हालूच कट केलेला चेंडू इनफिल्डच्या वरून. एक धाव पूर्ण, दुसरी धावेचा प्रयत्न होतोय. चेंडू जाईल 11 बॅट कोहलीचा चौकार. काय सुंदर फटका होता.
यावेळेस संदीप सर जर तर फक्त वेगवान चेंडू होता, चेंडूला फक्त येऊ दिलं आणि लेट कटचा फटका पाहायला मिळाला. चांगला फटका आणि आउटफील्ड जर बघितलं तर वेगवान आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. जोपर्यंत चेंडूला अडवेल क्षेत्ररक्षक, यावेळेस ब्लॉकरमध्ये चेंडूला हाताला गेलाय. धावची संधी मात्र स्वतःच्या फॉल्ट मध्ये चेंडूला अडवता आलेलं नाहीये. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. सुंदर चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. त्याला मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅटच्या पट्ट्यात हवा तसा आला नाही आणि एका धावाने धाव फलक हलताय. धाव संख्या झाली ती 5. 2 चेंडू 5 धावा. पॉवर प्लेचा षटक चालू आहे. जर पाहिलं पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर हे क्षेत्ररक्षण पाहिलं तर दोन्ही फलंदाजा विचार केला, एक काऊ कॉर्नर मध्ये आहे आणि एक मिड विकेटला. काय म्हणाल क्षेत्ररक्षणाबद्दल? नक्कीच या क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर नक्कीच डावपेस माहिती असतील या फलंदाजाची. यावेळेस मात्र फुलटा चेंडू आहे. वाडीश मध्ये चेंडूला टोलावलंय. क्षेत्ररक्षक तैनात, तोपर्यंत एकच धाव मिळेल. या दोन्ही फलंदाजीचे डावपेस माहिती असेल, कुठे स्ट्रॉंग झोन आहे कुठे वीक झोन आहे हे ठाऊक असेल रवी याला आणि त्याच प्रकारे रवी याने क्षेत्ररक्षण लावलंय. परंतु हे दोन्ही संघ प्रथमताच आमने सामने आले. पुढचा चेंडू, सुंदर चेंडू, सुंदर असा क्षेत्ररक्षक दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतोय. एका धाव मानतोय. धावसंख्येत धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या आली ती 7. ज्या प्रकारे गोलंदाजी होते त्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलंय. म्हणजे गोलंदाजाने ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण आहे त्या प्रकारे तो चेंडू हाताळतोय संदीप सर. क्रिकेटमध्ये जर विकेट किपर आणि गोलंदाज दोघांमध्ये जर तालमेल असेल तर नक्की त्याच प्रकारे क्षेत्ररक्षण लावलं जातं. आता मात्र खराब चेंडू आणि चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू जाईल एवन ब्रँड कोहलीचा चौकार. हा चौकार आलाय. चौकारची धाव फलक जाऊन पोहोचले 11 धावसंख्येवरती. 39 धावा जिंकण्यासाठी करायच्या आहेत आणि पॉवरच्या षटकामध्ये 5 चेंडू मध्ये आतापर्यंत 11 धावा आल्यात. पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा सफल आणि क्रॉस. पुन्हा एकदा चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. या चौकाराशी धाव फलक जाऊन पोहोचलाय 15 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी झालंय. 15 धावा बिनबाद 15 धावा. प्रदीप सर जर या षटकाचा विचार केला तर षटकाची सुरुवात चौकाराने झाली होती आणि शेवट देखील चौकाराने झालाय. आणि मी तर म्हणेन दोन्ही चेंडू शफल करून फलंदाजाने मारले होते. कदाचित जर मागील चेंडू जर शफल करून फलंदाजाने मारला तर हा चेंडू जर ऑफ स्टंपला ठेवला असता तर नक्कीच निर्धाव निघू शकला असता. कारण शफल करून मारलेला चेंडू आणि फलंदाजाला हवा तसा शफल झाल्यानंतर हवा तसा बॅटच्या पट्ट्यात चेंडू मिळाला. करण यांनी ओळखलं होतं फाईन लेग क्षेत्रामध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू अख्खो टप्प्याच्या हाताले जात आहेत आणि या संधीचं त्याने सोनं केलंय. आणि 2 चेंडू जर मिळाले तर अख्खो टप्प्याच्या हाताला गेले. सफल झाला, क्रॉस झाला आणि फाईन लेग क्षेत्रामध्ये आपण पाहतोय त्याने हे चेंडू टोलावले गेले आणि त्या 2 चेंडूवरती 2 चौकार पाहायला मिळाले. धाव फलक वेगाने पुढे सरसावला गेला. 15 धावा. सुंदर फलंदाजी झाली. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाज फलंदाजी झाली. 15 धावा झाल्यात. अजूनही 24 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन निलेशचा पहिला चेंडू सामना केला पप्पू. आता मात्र सुंदर चेंडू आणि फलंदाज बाद एष्ट्या उद्ध्वस्त.
जागा भरून काढण्यासाठी येते भाऊ. पहिल्या चेंडूवर सुंदर चेंडू पाहायला मिळाला. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या पप्पू याच्या. थोडं स्पीडअप करायचं आहे. पुढचा चेंडू निलेशाचा. पुन्हा एकदा भिकवण्याच्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक आहे. सुंदर क्षेत्ररक्षण आणि एक धाव सहजरित्या पुन्हा धावसंख्येत भर धावसंख्या एकनी वाढतीये. धावसंख्या झाली ती 16. सुंदर गोलंदाजी करतोय. 2 चेंडू टाकून झालेले. 2 चेंडू मध्ये 1 धाव मिळाले आणि एक फलंदाज बाद केलाय. जर खैरपाडा संघाला जिंकायचं असेल तर अशीच गोलंदाजी करावी लागेल आणि जर आवाले संघाला जिंकायचं असेल चांगली फलंदाजी कर. आता मात्र तिलकरत्न दिलशानच्या स्वरूपात मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या पट्ट्यात आला नाही. पल्लू शॉट केलायचा होता पण करण याला मात्र चेंडू कमी उचलला होता, कमी उचली घेतली होती आणि उचलीमध्ये ते बीट होताना पाहायला मिळतं. चेंडू शरीरा बॅटच्या टोइंडला लागला होता. पंचांनी दर्शवलं देखील होतं आणि हा चेंडू डॉटच्या स्वरूपात आलाय. यावेळी चांगला फटका आहे. सेफ झोन मध्ये हा चेंडू टोलावला गेलाय आणि सीमारेषा पार देखील जाईल हा चेंडू. 1 बाउंस सीमारेषा पार. चौकार. षटक जे चांगल्या प्रकारे हाताळलं जात होतं त्याचं या चेंडूला प्रत्युत्तर दिलंय करण याने चौकाराच्या स्वरूपात. आता मात्र एक खराब चेंडू दडपणाखाली जातोय निलेश. आणि जर करणचा विचार केला तर 5 चेंडू आतापर्यंत खेळून काढलेत आणि त्यामध्ये 13 धावा केल्यात त्याने. त्यामध्ये जर 13 धावांचा विचार केला तर 3 चौकार मारलेत. याचा अर्थ चांगली फलंदाजी करतोय करण. काय म्हणणार प्रदीप सर या फलंदाजी बद्दल? फलंदाजी तर चांगली झालाय. नो चेंडू घोषित केलाय पंचांनी. हिट विकेट. नो चेंडू घोषित केलाय पंचांनी, मात्र फलंदाज बाद होईल. हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज इथे बाद होतोय. करण याची खेळी संपुष्टात. करण्याची जागा भरून काढण्यासाठी आता मिलिंद. करण याचा विचार केला तर बाद होण्यापूर्वी 13 धावा केल्यात. 22 धावा फलकावरती लागल्यात. अजूनही 17 धाव्यांची गरज असेल जिंकण्यासाठी. 39 धावा जिंकण्यासाठी करायच्या आहेत. पुढचा चेंडू फ्री असेल. उघडे डोले पहा नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. नवीन फलंदाज मिलिंद हा मैदानाच्या आतमध्ये आलाय. अजूनही 17 धाव्यांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी. या अगोदर जर बघितलं तर 9 चेंडूवरती भीमर चेंडू हाताला गेला, मात्र हिट विकेटच्या सुरुवात फलंदाज बाद झाला. किरण बॅकफुट वरती गेला होता. क्रीजचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता त्याने, मात्र भरपूर मागे गेला आणि आपली बॅट त्याने यष्ट्यानं लावली. आत्मघात झालाय स्वतःने, त्याचे घात करून घेतलाय असं म्हणायला काही हरकत नाहीये. यावेळेस मात्र 9 चेंडू आल्यानंतर कमबॅक केलंय गोलंदाजाने, निलेश या गोलंदाजाने. हा चेंडूला डॉट धावा लागल्या त्या 11च्या सरासरीने आतापर्यंत 22 धावा. या षटकामधील अजूनही एक चेंडू बाकी असेल आणि यावेळेस प्रत्युत्तरास पण यू मिस आय डेफिनेटली हिट. फलंदाज बाद.
ते झालंय. तर पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डॉट चेंडू, त्यानंतर चौकार, त्यानंतर वाईट, त्यानंतर नो, त्यानंतर डॉट, त्यानंतर विकेट. तर षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने 10 फलकावरती धावा लागल्या त्या 22 धावा. पहिल्या षटकामध्ये 15 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा. नवीन फलंदाज बलिराम आलाय. नवीन फलंदाज मिलिंद बादून माघारी परतलाय. भाऊ आणि बलिराम ही जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 22 धावा 10 फलकावरती लागल्यात. अजूनही 12 चेंडू मध्ये 17 धावा. बारा चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी 17 धावींची गरज आहे. 12 चेंडू 17 धावा, 39 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. आतापर्यंत 2 ओव्हर मध्ये 22 धावा 10 फलकावरती लागल्यात. येणारे गोलंदाजीच्या मार्गावरती आलाय. पहिल्या षटकामध्ये 15 धावा जरूर केल्या होत्या, मात्र निलेश याने कमबॅक करून दिलाय. एक नो, त्यानंतर एक वाईट चेंडू जरूर हाताला होता, त्यानंतर मात्र चांगला कमबॅक. विनायक तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. फुलटॉ चेंडू, चेंडूला ऑन साइडला खेळलाय. रवी चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, मात्र झेल ड्रॉप होतोय. झेल धरतीला दान केला जातोय. रवी मार्फत ही अपेक्षा नसेल. त्याच्या खेळाडूंना, त्याच्या प्रेक्षकांना चांगला अष्टपैलू खेळाडू आहे, मात्र त्याच्या मार्फत हा झेल सुटला गेलाय. संघाचा संघनायक आहे आणि संघनायकामार्फत ही झालेली चुकी. काय म्हणाल संदीप सर, हा झेल किती महत्त्वाचा असेल खैरपाडा संघासाठी? मी तर म्हणेन झेल नाही तर मॅच सोडलाय. कारण भाऊ याच्याकडे क्षमता आहे, तो कोणत्याही क्षणी सामना फिरू शकतो. कारण भाऊचा विचार केला तर खूप सुंदर चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय. तू जर फलंदाज बाद झाला असता तर नक्कीच दडपणाखाली जाऊ शकला असता आव्हाले संघ. तो क्रिकेट आहे, काही म्हणू शकत नाही, पण सुंदर गोलंदाजी करतोय विनायक. विनायक याचा पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. रवी त्याच्या खाली येतोय, परंतु चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. 1 बाउन्स कलेक्ट केला. सुंदर फेकी देखील केली आणि 2 धावेत भर धावसंख्या. 2 वाढते धावसंख्या झाली ती 26. सुंदर गोलंदाजी करतोय विनायक. फलंदाजीमध्ये मात्र त्याला काही करता आलं नाही, पण गोलंदाजीमध्ये कमबॅक करून दिलंय. तर विनायकचा विचार केला तर 3 चेंडू टाकून झाले, त्यामध्ये 4 धावा खर्च केल्यात. पुढचा चेंडू विनायक याचा भाऊसाठी. जर एखादा मोठा फटका लागतोय तर सामना आव्हाल्या संघाच्या बाजूने झुकेल, आणि जर एखादा डॉट चेंडू निघतोय तर सामना खैरपाडा संघाच्या बाजूने झुकेल. आता मात्र भिरकावून दिलाय चेंडू. गॅप मध्ये ट्रॅव्हल होतोय, शतरक्षक येतोय, सुंदर कलेक्ट केला जातोय आणि एका धावा समाधान म्हणतो भाऊ. एका धावाच्या धावसंख्या झाली ती एका धावाच्या रूपाने 27. धावसंख्येत भर होते. धावसंख्या झाली ती 27. अजूनही 12 धावींची गरज आहे जिंकण्यासाठी. 8 चेंडू अद्याप बाकी असतील. 8 चेंडू मध्ये 12 धावा, 39 धावा जिंकण्यासाठी करायच्या आहेत. गोलंदाज विनायक गोलंदाजी मार्गावरती वाहतो, पण 5 धावा आतापर्यंत खर्च केले 4 चेंडू मध्ये. ह्या फुलटॉस चेंडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडूला टोलावलाय. पुन्हा एकदा विनायक चेंडूच्या मागे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि तोपर्यंत 2 धावा या वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. यामध्ये जर बघितलं तर विनायकाला चेंडू शोधत चाललाय. मला वाटतं विनायकच्या प्रेमामध्ये हा चेंडू पडलाय संदीप सर. रवी याला शोधतोय. प्रत्येक चेंडू रवीकडे जातोय. सुंदर कलेक्शन केलं होतं, फेकी देखील चांगली होती, परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. धावसंख्येत धावसंख्या 2 वाढते. धावसंख्या आली ती 29. 10 धावींची अजूनही गरज. पहिल्या चेंडूवरती तो झेल जर पकडला असता तर समीकरण थोडंसं कठीण झालं असतं. यावेळेस पाहतो आपण अपील तर झालंय आणि यस, अपील ग्राह्य धरली जात आहे. फलंदाज बाद.
स्ट्राईकला आहे भाऊ. आणि नॉन स्ट्राईकला पाहिलं तर नौका फलंदाज नंदकिशोर भाऊवर दारोमदार असेल या सामन्याची. आणि जर गोलंदाजीचा विचार केला तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन होत आहे. सांघिक चौथं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय. रविनाथ. सामना जर जिंकायचा असेल तर रविनाथला चांगली गोलंदाजी करावी लागेल. आणि आव्हाले संघाला सामना जिंकायचा असेल तर चांगली फलंदाजी करावी लागेल. बॅटच्या स्लॉट मध्ये आणि चेंडू जाईल 11 बॅट गोलीचा षटकार. पहिल्या चेंडूवर याचा जो झेल सोडला होता, झेल नाही तर मॅच सोडली रवी याने. आणि या चेंडूवर दाखवून दिलं त्यांनी उत्तुंग षटकार मारला. आता मात्र 5 चेंडू 4 धावांची आवश्यकता असेल. आणि स्ट्राईकला आहे भाऊ जो एका षटकाराच्या 12च्या धावावर खेळत आहे. आणि आता सुंदर कलेक्शन. एक धावसंख्येत भर धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या आली ती 36. अजूनही 3 धाव्यांची गरज आहे. चेंडू अजूनही बाकी असतील 4. नवीन फलंदाज स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. ही महत्वाची बाजू असणार आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी, कारण भाऊ हा नॉन स्ट्रायकर वरती आलाय. भाऊ याचा झेल सोडला तर रवी याने. आणि आता रवी स्वतःवरती नाराज असेल. तो म्हणत असेल हा झेल जर पकडला असता तर आम्ही हा सामना देखील पकडला असता. मात्र त्याने झेल सोडलाय. आणि आता मात्र त्याचा संघ हा अडचणीत सापडलाय, कारण 4 चेंडू मध्ये आता धावा करायच्या आहेत अजूनही 3. आपल्या ब्लॉकर मध्ये चेंडूला हात आला होता. चांगला चेंडू हात आला होता. जर शॉर्ट मिड ऑफ मध्ये एक जर क्षेत्ररक्षक सजवला असता या चेंडूसाठी तर ही धाव कदाचित रोखली जाऊ शकली असती. मात्र क्षेत्ररक्षण जर बघितलं तर डीप मध्ये पाहायला मिळते. कुठेतरी त्या 2 धावा रोखण्याच्या प्रयत्नामध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. मी तर म्हणेन कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण सजवलं गेलं मैदानाच्या आतमध्ये, कारण सिंगल धावा रोखायची आहे. तुम्हाला क्लोज क्षेत्ररक्षण अम्ब्रेला क्षेत्ररक्षण लावावं लागेल. मात्र तसं आतापर्यंत काही पाहायला मिळालं नाहीये. धाव फलक 1 ने पुढे सरसावलाय. 37 धावा. अजूनही 2 धाव्यांची गरज. चेंडू शिल्लक असतील ते 3 चेंडू 2 धाव्यांची गरज. प्रदीप सर जर पाहायला गेलं तर धावसंख्येची आवश्यकता आहे ती फक्त 2 धावाची. आणि जर क्षेत्ररक्षण पाहिलं तर डीप मध्ये काय म्हणाल या क्षेत्ररक्षणाबद्दल? कारण धावसंख्या जी उर्वरित चेंडू मध्ये हवी ती 2 धावा. आणि जे क्षेत्ररक्षक आहेत ते सर्व डीप मध्ये आहेत. तर सहजरित्या सिंगल धाव पूर्ण होईल. जर फलंदाजाच्या बॅटला स्पर्श झाला तर 1 धाव सहजरित्या पूर्ण होईल. कारण जर विचार केला तर धावसंख्या हवी फक्त 2 आणि फलंदाज पाहिले तर सर्व डीप मध्ये आहेत. कुठेतरी एक वेगळी रणनीती आखली जाते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामार्फत. 2 धाव्यांची गरज आहे. चेंडू अद्याप बाकी आहेत 3 चेंडू आणि 2 धावा. गोलंदाज जर चांगली कामगिरी करतोय, आपण पाहतोय गोलच्या मार्गावर रविनाथ दिवा. जर डॉट चेंडू हाताळतोय, विकेट जर घेतोय या 3 चेंडू मध्ये तर सामना कठीण होऊ शकतो फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. मात्र भाऊ अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. तो चांगली फलंदाजी करतोय. त्याला एक जीवनदान दिल्यानंतर फुलटॉस चेंडू होता. मात्र या फुलटॉस चेंडूचा फायदा उचलता आलेला नाहीये. पंच आपण पाहतोय डिसिजन घेत आहेत आणि आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवत आहेत की हा चेंडू लेग एसटी सोडून जाणारा आहे. वाईड बॉल. अवांतर चेंडू याला म्हणतात दुष्काळात 13वा महिना, कारण अगोदरच धावसंख्या कमी आहे तुमच्याकडे आणि इथे तुम्ही एक्स्ट्रा धावा समोरच्या संघाला मोजतायत. अव्वंतरच्या स्वरूपात, या अव्वंतरच्या स्वरूपात धावा तुम्हाला रोखाव्या लागतील. यावेळेस चेंडू डॉट आलाय. 1 धावेची अजूनही गरज आहे. 2 चेंडू अद्याप बाकी असतील. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. हा चेंडू आला डॉट. या 2 चेंडू मध्ये 1 ही धाव जर करू दिली नाही तर सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये 1 सुपर ओव्हर झाली होती पहिल्या दिवशी मध्ये. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. 2 चेंडू 1 धावेची गरज. षडंपोल क्षेत्ररक्षक तैनात, मात्र त्याच्या डोक्यावरून हा चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार. भाऊ आपण पाहतोय काय जबरदस्त धक्के दिलेत त्यांनी समोरच्या संघाला. आपण भाऊचा धक्का मुंबईमध्ये बघितला.
मात्र या मैदानावरती जो भाऊने धक्का दिलाय खैरपाडा या संघाला, जबरदस्त धक्का बसलाय. आणि मी तर म्हणेन जो मोठा धक्का दिला तो रवी याने, तो भाऊ यांचा झेल सोडून.